नमस्कार, मी प्रोफेसर उज्ज्वला लक्ष्मण भोर, मराठी विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही भागांपासून आपण BA स्पेशल पेपर 4 या वर्गाच्या या पेपरचा अभ्यास करत आहोत. या पेपरच्या दुसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्या प्रकरणामध्ये मागील भागामधून आपण स्वननिर्मितीची प्रक्रिया जिथून होते, म्हणजेच आपलं बोलणं, आपल्या मुखातून उच्चार जिथून होतात, त्या मुखाच्या आतमध्ये जी हे बोलण्याला मदत करणारी किंवा हे बोलणं घडून आणणारी जी वेगवेगळी इंद्रिय आहे, त्या इंद्रियांची रचना आपण समजून घेतलेली आहे. आपण वाणी या मुखावाटे उच्चारतो म्हणून याला वागिंद्रिय असं देखील म्हटलं जातं आणि म्हणून हे वागिंद्रिय किंवा हे मुखेंद्रिय याची रचना आपण मागच्या तासाला समजून घेतलेली आहे. आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपण या मुखावाटे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी, वेगवेगळ्या प्रकारचे स्वन उच्चारत असतो. पण हे वेगवेगळ्या प्रकारचे स्वन हे वेगवेगळे प्रकारचे कसे होतात, किंवा आपण जे काही बोलतो, जे काही ध्वनी आपल्या मुखातून बाहेर काढतो, त्या ध्वनींना वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली आपल्याला दिसतात. म्हणजेच त्याचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले आपल्याला दिसते. ते वर्गीकरण का केले जाते, कसे केले जाते, त्यांना नेमकी ती नावं का दिली जातात, हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही मागच्या तासाला जे आपण वागिंद्रियाची रचना समजून घेतली ती परत एकदा नीटपणाने निहाळली किंवा त्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून येतील. आजच्या या भागामध्ये आपण या मुखावाटे आपण जे ध्वनी उच्चारण करू शकतो त्या ध्वनींचं वर्गीकरण नेमकं कोणकोणत्या प्रकारामध्ये होतं ते बघण्याला मागच्या तासापासूनच सुरुवात केलेली आहे. मागच्या तासाला आपण स्वरतंत्रीमुळे जे स्वन उच्चारले जातात त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, म्हणजेच त्यांचा कोणता प्रकार होतो ते पाहिलेलं आहे. त्यांना आपण नावं भाषाशास्त्रामध्ये जी दिलेली आपल्याला दिसतात ती म्हणजे घोषध्वनी आणि अघोषध्वनी. तर तो एक प्रकार आपला पाहून झालेला आहे. आता आपण स्वर आणि व्यंजन असे जे काही प्रकार आहेत त्यामधला स्वर हा प्रकार आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर जगामधल्या कुठल्याही भाषेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येईल की या कुठल्याही भाषेमध्ये जे काही त्या भाषेमधले स्वन असतात, ज्याला आपण ध्वनी म्हणतो, ते ध्वनी असतात. त्या ध्वनींचं मुख्य 2 प्रकारामध्ये विभाजन किंवा वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. एक म्हणजे स्वर आणि दुसरं म्हणजे व्यंजन. मग हे स्वन आणि व्यंजन असे हे 2 विभाग का केले जातात, तर याचं कारण म्हणजे आपण उच्चारण करत असताना मागच्या भागामध्ये आपण हे पाहिलेलं आहे की या उच्चारणामध्ये आपल्या या मुखामध्ये किंवा वागिंद्रियामध्ये जी वेगवेगळी इंद्रिय आहे, मग दात, ओठ, जीभ, दाताचं मूळ, टाळू, इकडे बडजीभ, उपजिव्हा, तर या इंद्रियांचं वेगवेगळ्या प्रकारचं कार्य त्यावेळेस केलं जातं. किंवा मी असं म्हणेन की प्रत्येक ध्वनीच्या उच्चारणाच्या वेळी या सर्व इंद्रियांची एक विशिष्ट पद्धतीने हालचाल होते. त्यांची एक विशिष्ट अशी म्हणजे पद्धत आपल्याला असलेली आपल्याला दिसते त्या हालचालीची सुद्धा. आणि म्हणून या इंद्रियांची हालचाल कशी होते, या इंद्रियांचा नेमकी स्थिती कशी असते त्यावेळी उच्चारण्याच्या वेळी, याच्यावरून त्या स्वनांचा आपल्याला ध्वनी म्हणजे आवाज हा वेगवेगळा ऐकायला येतो, वेगवेगळा झालेला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे साहजिकच त्या प्रत्येक ध्वनीचं जर उच्चारण वेगवेगळं असेल तर आपल्याला त्यांचे काही प्रकार करावे लागतात, त्यांचं वर्गीकरण करावं लागतं आणि मग आपल्याला त्या पद्धतीने ते समजून घ्यावे लागतात. मग आजच्या या भागामध्ये आपण स्वरांचं उच्चारण आणि स्वरांचे प्रकार आपण समजून घेणार आहोत. मागच्या तासाला मी हे सांगितलेलं आहे की स्वर आणि व्यंजन असे जे काही कुठल्याही भाषेमध्ये 2 प्रकार केले जातात ते प्रकार अगदी प्राचीन काळापासून केले गेलेले आहेत. पण प्राचीन काळापासून हे प्रकार करताना प्राचीन अभ्यासक त्याच्यामधला फरक किंवा भेद सांगताना असं सांगत होते
की स्वर कशाला म्हणायचं, तर ज्यांच्या उच्चारणासाठी दुसऱ्या कुठल्याही ध्वनीची मदत किंवा सहाय्य घ्यावं लागत नाही त्यांना स्वर म्हणायचं, आणि ज्यांच्या उच्चारणासाठी दुसऱ्या कुठल्या तरी ध्वनीची मदत घ्यावी लागते, सहाय्य घ्यावं लागतं, त्यांना व्यंजन म्हणायचं. परंतु जसजसा भाषेचा अभ्यास होत गेला आणि या आधुनिक भाषा विज्ञानाच्या लोकांना जेव्हा याच्यामधल्या त्रुटी जाणवू लागल्या तेव्हा त्यांनी हे लक्षण हे अर्धवट किंवा काहीसं निकामी ठरवलं, आणि मग व्यंजन आणि स्वर असे दोन भेद का करायचे, का केले जातात, त्याच्या मागचे निकष कोणते हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यामधून त्यांना जे काही सापडलं त्यामधून मग त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की स्वर म्हणजे कोणते, कशाला म्हणायचं स्वर, तर आपल्या मुखावाटे ध्वनी उच्चारताना जर हवा मुखामध्ये कुठे अडवली जात नसेल आणि मग त्यांचा उच्चार होत असेल तर अशी हवा अडवली न जाता उच्चार होणाऱ्या ध्वनींना काय म्हणावं, तर स्वर म्हणावं. तर या उलट ज्यांच्या उच्चारणासाठी हवा जिभेकडून मुखामध्ये अडवली जाते आणि मगच त्यांचा उच्चार होतो त्यांना व्यंजन म्हणावं. हे व्यंजनांचा हा जो भाग आहे तो आपण नंतरच्या भागामध्ये बघणार आहोतच. आज आपण फक्त स्वर आणि त्यांचे उपप्रकार जे आहेत ते आपण बघणार आहोत. मग मी मागच्याही तासाला हे सांगितलेलं आहे, आताही मी परत सांगितलेलं आहे की स्वर म्हणजे काय, तर स्वर म्हणजे असे ध्वनी की ज्या ध्वनींच्या उच्चारणासाठी आपण मागच्या तासाला जे बघितलेलं आहे की फुफ्फुसातून श्वास मार्गावाटे हवा बाहेर पडते आणि बाहेर पडताना आपल्या मुखातून असे वेगवेगळे उच्चार आपण करू शकतो. मग अशी हवा बाहेर पडताना जिभेची हालचाल होते, परंतु जिभेच्या द्वारे ती हवा कुठेही अडवली जात नाही, तर ती जिभेच्या द्वारे ती हवा पुढे लोटली जाते, पुढे पाठवली जाते, आणि त्यामुळे आपण हे तोंड उचलल्यानंतर किंवा उकलल्यानंतर साहजिकच सरळपणाने ती हवा बाहेर पडून त्या ध्वनींचा उच्चार होतो. अशा ध्वनींना आपण स्वर म्हणतो. आता इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे स्वर हे हवा अडवली न जाता उच्चार होणारे ध्वनी आहेत, परंतु इथे हवा जरी अडवली जात नसली तरी यांच्या उच्चारणासाठी जीभ मात्र काम करत असते. म्हणजे जीभ वेगवेगळ्या प्रकारची हालचाल आपल्या मुखामध्ये करत असते. मग ही जीभ कशी हालचाल करते, किती वेगात हालचाल करते, कशा स्थितीत हालचाल करते, यावर या स्वरांचे वेगवेगळे प्रकार निर्माण होणं अवलंबून असतं. इथे मी दोन भाग केलेले आहे आणि त्यावरून आपल्याला या दोन भागामध्ये दोन जे वेगवेगळे प्रकार आहे ते आपल्याला स्वरांचे लक्षात घ्यायचे आहे. पहिला भाग मी केलेला आहे की जिभेचं उचललं जाणं. म्हणजे स्वर उच्चारताना जीभ मुखामध्ये या मुखविवरामध्ये उचलली जात असते. ही जीभ उचलली जाताना मात्र ती किती उंच उचलली जाते किंवा किती खाली राहते किंवा मधल्या स्थितीत राहते यावर तिच्या पुढच्या म्हणजे ध्वनीचं स्वरूप अवलंबून असतं. आणि म्हणून या जिभेचं उचललं जाणं, त्या उचलल्या जाण्याची स्थिती म्हणजे अति उंच, मध्यम किंवा खाली, तर या स्थितीवर या स्वराचं स्वरूप ठरत असतं. जेव्हा जीभ पुढचा भाग जिभेचा उचलला जातो म्हणजे जिभेचा अग्रभाग असं आपण म्हटलं. मागच्या भागामध्ये आपण जीभ, टाळू यांचे जे वेगवेगळे भाग आहेत ते आपण समजून घेतलेले आहे. जिभेचा आपण अग्रभाग, मध्यभाग, पश्चभाग असे भाग आपण तिथे पाहिलेले आहे. याप्रमाणेच टाळूचे सुद्धा मृदू टाळू, कठीण टाळू किंवा मध्य टाळू असे भाग आपण पाहिलेले आहे. मग त्या पद्धतीने आपण म्हणजे ती आकृती डोळ्यासमोर आणून आपण बघायला लागलो की आपल्याला लक्षात येईल किंवा आपण स्वतः आपल्या मुखामध्ये जीभ आहे, आपण उच्चार करतो, त्यामुळे आपलं मुखच आपल्याजवळ असल्यामुळे आपण स्वतः ते प्रयोग करून म्हणजे आपण प्रत्यक्ष ती पडताळणी आपण करू शकतो. आत्ता तुम्ही जर जीभ उचलली तरी तुमच्या लक्षात येईल की जेव्हा म्हणजे आपली जिभेचा पुढचा भाग हा वर उचलून ध्वनीचा उच्चार होतो तेव्हा त्याला अग्रस्वर असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ बघा, ई
तुम्ही प्रयोग करून बघा. ई ई म्हणताना आपल्या जिभेचा कोणता भाग वर उचलला जातो? मी तुम्हाला मागच्या तासाला हेही सांगितलं की आपल्याला हे बोलणं, हे ध्वनींचं उच्चार करणं इतकं सवयीचं झालेलं आहे, इतकी सहज क्रिया आपल्याला वाटते आहे ती, की आपल्याला हे नीट लक्षात सुद्धा येत नाही की खरोखर आपली जीभ, आपल्या जिभेचे असे काही भाग त्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने उचलले जातात, हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. परंतु नीट लक्षपूर्वक जर आपण बघितलं, त्याच्याकडे ध्यान देऊन आपण नेमका खरंच कुठला भाग उचलला जातो याचं प्रत्यय घेण्याचा आपण जर प्रयत्न केला, आणि विशेषतः लॅबमध्ये, ज्याला लँग्वेज लॅब म्हणतात किंवा भाषा प्रयोगशाळा ज्याला म्हणतात, तिथे जाऊन त्या यंत्रावर जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर मग आपल्याला अधिकच स्पष्ट दिसू शकेल. पण आपल्याकडे ती प्रयोगशाळा नसली किंवा ती सोय आपल्याला नसली तरी आपण आरशामध्ये आपण बघून हे म्हणजे ध्यानात घेऊ शकतो किंवा आपल्याला त्याचा अनुभव येऊ शकतो. तर बघा की ई उच्चारताना असं होतं का? आपल्या जिभेचा जो पुढचा भाग आहे, अग्रभाग ज्याला आपण म्हणतो, हे टोकाकडचा भाग आपण ज्याला म्हणतो, तो टोकाकडचा भाग उचलला जातो का? मला वाटतं नक्कीच उचलला जात असेल. आणि ज्याचा उचलला जात नसेल तर त्याने समजायचं की आपल्याकडून ईचा उच्चार व्यवस्थितपणाने, नीटपणाने किंवा ज्याला आपण योग्य म्हणतो तो योग्य पद्धतीने होत नाही. जो स्पष्ट योग्य पद्धतीने उच्चार करतो ईचा, त्याच्या जिभेचा नक्कीच अग्रभाग उचलला जात असेल. तर या पद्धतीने म्हणजे जिभेचा कोणता भाग उचलला जातो याच्यावर या स्वराचे हे 3 प्रकार पडताना आपल्याला दिसतात. जेव्हा जिभेचा अग्रभाग म्हणजे पुढचा भाग उचलला जाऊन त्या ध्वनीचा उच्चार होतो. आणि दुसरी गोष्ट ही विसरता कामा नये की स्वर उच्चारताना जिभेकडून कुठल्याही अवयवाजवळ हवा अडवली जात नाही. फक्त जीभ हालचाल करते मधल्यामध्ये, पण तिच्याकडून हवा अडवली जात नाही. हवा अडवली न जाता होणारे उच्चार म्हणजे स्वर असतात, परंतु त्यांचेही उपप्रकार पडतात. कारण जीभ हवा जरी अडवत नसली तरी जीभ वेगवेगळ्या प्रकारची हालचाल करत असते आणि म्हणून त्यावरून हे स्वराचे वेगवेगळे प्रकार पडतात. मग जेव्हा जिभेचा पुढचा भाग हालचाल करून वर उचलला जातो तेव्हा निर्माण होणाऱ्या स्वरांना अग्रस्वर असं म्हटलं जातं. जेव्हा जिभेचा मधला भाग वर उचलून ध्वनीचा उच्चार होतो, त्या हवा सरळ बाहेर जाऊन, तेव्हा त्याला मध्यस्वर असं म्हटलं जातं. त्याचं उदाहरण म्हणून मी इथे दिलेलं आहे आ. मग बघा, आ उच्चारताना जिभेचा कोणता भाग उचलला जातो हे तुम्ही प्रयोग करून स्वतः प्रत्यक्ष ते पाहून प्रत्यक्ष तशा पद्धतीचा प्रयत्न करून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. मग आ म्हणताना जीभ अशी मधल्यामध्ये राहताना आपल्याला दिसते बघा, आणि शिवाय तिचा म्हणजे पुढचा भाग, मागचा भाग सुद्धा फारसा हलताना आपल्याला दिसत नाही, तर मधला भाग हलतो. आणि म्हणून या मधल्या भागानुसार हा उच्चार होत असल्याने याला मध्यस्वर असं म्हटलं जातं. तर कधी जिभेचा पुढचा आणि मधला भाग देखील फारशी हालचाल होत नाही किंवा तो स्थिर म्हटलं तरी आपण चालेल असा राहतो, पण तो मागचा भाग वर उचलून मग ती हवा पुढे लोटली जाते आणि त्या ध्वनीचा उच्चार होतो. जेव्हा जिभेचा मागचा भाग उचलून ध्वनीचा उच्चार होतो तेव्हा त्याला पश्यस्वर असं म्हटलं जातं. त्याचं उदाहरण आपण बघू शकतो ते म्हणजे ऊ. बघा, ऊ म्हणताना जिभेचा मागचा भाग असा उचलला, किंचित उचलला जातो की नाही. तर या पद्धतीने जिभेचा कोणता भाग उचलून त्या ध्वनीचा उच्चार होतो यावरून या म्हणजे स्वराचे 3 प्रकार आपल्याला होताना दिसतात: अग्रस्वर, मध्यस्वर आणि पश्यस्वर. परत एकदा मी सांगते आहे की जेव्हा जिभेचा पुढचा भाग उचलून ध्वनीचा उच्चार केला जातो, हवा सरळ बाहेर पडून, तेव्हा त्या होणाऱ्या उच्चाराला अग्रस्वर असं म्हटलं जातं. जेव्हा हवा कुठे अडवली न जाता जिभेचा मधला भाग वर उचलून त्याचा उच्चार होतो एखाद्या ध्वनीचा, तेव्हा त्याला मध्यस्वर असं म्हटलं जातं. आणि जेव्हा एखाद्या ध्वनीच्या उच्चारणामध्ये हवा अडवली न जाता सरळ बाहेर पडते, परंतु जिभेचा मागचा भाग त्यावेळी उचललेला असतो, तेव्हा त्याला पश्यस्वर असं म्हटलं जातं. तर हे झाले जिभेचा कोणता भाग वर उचलला जातो त्यावरून होणारे हे स्वराचे प्रकार.
आता जसं जिभेचा कोणता भाग वर उचलला जातो यावरून वेगवेगळे स्वर निर्माण होतात, वेगवेगळे स्वर उच्चारले जातात, तसंच जीभ हा भाग वर उचलला जाताना तो किती उचलला जातो, म्हणजे त्याची उंची, म्हणजे त्याची मूळ जागेपासूनची उंची किंवा त्याचं उचललं जाणं हे किती आहे, याच्यावर सुद्धा स्वरांचे वेगवेगळे प्रकार निर्माण होताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून मी इथे लिहिलेलं आहे जिभेची उंची, म्हणजे जीभ किती उंचावर उचलली जाते त्याच्यावरून ते स्वराचे प्रकार निर्माण होताना आपल्याला दिसतात. मग पहिलं बघा आहे ते म्हणजे संवृत्त स्वर. संवृत्त स्वर कशाला म्हटलं जातं, तर जेव्हा जीभ त्या विशिष्ट ध्वनीचा उच्चार करताना जास्त उचलली जाते तेव्हा त्याला संवृत्त स्वर असं म्हटलं जातं. मग अशा म्हणजे प्रकारचा स्वर कोणता आहे, ऊ. ऊ म्हणताना बघा आपली जीभ अशी म्हणजे नेहमी जशी खाली असते तशी राहिलेली आहे का बघा तुम्ही. तुमच्या लक्षात येईल की ऊ ऊ म्हणताना जीभ काहीशी मागे ओढली गेलेली आहे आणि उचलली गेलेली आहे. म्हणजे इथे आपण बघितले पश्चस्वर, ऊ पश्चस्वर म्हणजे जिभेचा मागचा भाग वर उचलला जातो. मग इथे सुद्धा आपण बघू शकतो की जिभेचा मागचा भाग वर उचलला जातो, शिवाय जिभेचा म्हणजे मागचा भाग उचलला गेल्यामुळे जिभेचा पुढचा भाग देखील जरा मागे ओढल्यासारखा वाटतो आणि तो भाग वर उचलला जातो. मग त्यामुळे म्हणजे ऊ असा उच्चार होतो. ऊ ऊ म्हणताना बघा तुम्ही म्हणजे जीभ पुढे ओठाकडे येत नाही किंवा ओठाजवळ आलेली आपल्याला दिसत नाही. नंतर दुसरा स्वराचा प्रकार जिभेच्या या उचलल्या जाण्याच्या किंवा उंचीवरच्या याच्यावरून आपल्याला लक्षात येईल तो म्हणजे विवृत्त स्वर. विवृत्त स्वर कशाला म्हटलं जातं, तर जेव्हा जीभ फार उंच उचलली जात नाही तर जेमतेम उचलली जाते, थोडीशीच उचलली जाते किंवा मी असं म्हणेन की जरा मधल्या भागामध्येच ती राहते, तेव्हा जे स्वर निर्माण होतात त्याला विवृत्त स्वर असं म्हटलं जातं. मग आपण अनुभव घेऊन बघू शकतो. इथे उदाहरण मी दिलेलं आहे. आ आ म्हणताना बघा आ आणि ऊ मधला फरक तुमच्या लक्षात येईल. ऊ म्हणताना जीभ मागे ओढल्यासारखी वाटते कारण मागचा भाग वर उचलला जात असतो आणि त्यामुळे आपोआपच बाकीचा भाग देखील बराचसा उंच उचलला जाताना आपल्याला दिसतो. तर जिभेचा फक्त म्हणजे मधल्यामध्ये उचललं जाणं जेव्हा होतं तेव्हा साहजिकच आ असा उच्चार होताना आपल्याला दिसतो. आ म्हणताना बघा आपण प्रयोग करून बघू शकतो की आपली जीभ ऊ म्हणताना जशी मागे जाते तशी आ म्हणताना जात नाही, परंतु ती पुढे पण येत नाही किंवा खूप वर पण उचलली जात नाही, तर अशी मधल्यामध्ये असल्यासारखी आपल्याला वाटते. त्यानंतर पुढचा प्रकार या पद्धतीनेच होताना आपल्याला दिसतो तो म्हणजे अर्धसंवृत्त स्वर. संवृत्त स्वर आणि अर्धसंवृत्त स्वर. संवृत्त स्वर कशाला म्हटलं आपण, तर जेव्हा जीभ जास्त उंच उचलली जाते तेव्हा आपण त्याला संवृत्त स्वर म्हटलेलं आहे. मग आता अर्धसंवृत्त म्हटल्यानंतर साहजिकच आपल्या लक्षात येऊ शकतं की जेव्हा जीभ उंच उचलली जाते परंतु ती फार उंच उचलली म्हणजे उंच उचलली जाते आणि त्यामुळे आपल्या मुखाचा म्हणजे हा जबड्याचा भाग आपण म्हणू किंवा ज्याला आपण मुखविवर असं म्हटलेलं आहे, तर मुखविवराचा भाग आपण म्हणू, तो काय होतो तर संवृत्त स्वर म्हणजे उच्चारताना ऊ ऊ म्हणताना काय झालेलं आहे, आपल्या ओठाचा एक प्रकारे चंबू झालेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे, आपलं हे मुख म्हणजे हे ओठ जे आहे हा पुढचा भाग आहे हा काय झालेला आहे, आकुंचन पावलेला आहे. असं असणे म्हणजे फाकलेलं असणं नाही का, आ असं असणं म्हणजे फाकलेलं असणं किंवा ते विवृत्त होणं म्हणजे पसरणं आणि गोळा होणं म्हणजे काय होणं, संवृत्त होणं म्हणजे जवळ येणं किंवा आकुंचन होणं. मग ऊ म्हणताना बघा आपल्या तोंडाचा चंबू होतो आहे कारण ऊ म्हणताना जीभ मागे जाते आहे आणि ओठ असे जवळ येतात आणि त्यामुळे हे दोन्ही जबडे असे जवळ येऊन इथे काय झालेलं आहे, एक आकुंचन पावलेलं आहे. आपला हे जे मुखविवर आहे ते आकुंचन पावलेलं आहे, ते फाकलेलं नाही. संवृत्त स्वर उच्चारताना जीभ जास्त उंच उचलली जाऊन हे मुखविवर असं आकुंचन पावत असतं.
परंतु जेव्हा आपण अर्धसंवृत्त स्वर असं म्हणतो तेव्हा ते आकुंचन पावत असलं तरी जास्त आकुंचन पावत नाही, अर्ध आकुंचन पावतं, अर्धवट आकुंचित होतं. ओ ओ म्हणताना बघा, तुम्ही प्रयोग करून बघू शकता ऊ आणि ओ मधला फरक. ऊ म्हणताना जे ओठ जवळ येऊन किंवा तो तोंडाचा जो आपला चंबू होतो त्या चंबूमध्ये बोट घालून बघण्याचा प्रयत्न करा, तर बोट जाणार नाही. पण ओ म्हणताना ओ म्हणताना मात्र तुमची करंगळी जाऊ शकते, कारण जरा मोठं छिद्र राहतं. ऊ म्हणताना मात्र एवढं मोठं छिद्र राहत नाही. म्हणजेच काय, म्हणजेच ऊ म्हणताना आपल्या तोंडाचा चंबू जास्त गोळा होतो, ते जास्त आकुंचन होतं. परंतु ओ म्हणताना थोडं अर्धवट आकुंचन होतं, म्हणजे पूर्ण फाकलेलंही राहत नाही आणि पूर्ण मिटलेल्या अवस्थेपर्यंत सुद्धा येत नाही, तर ते काहीसं अर्धवट मिटलेलं आणि काहीसं अर्धवट फाकलेलं असं असतं. म्हणून त्याला अर्धसंवृत्त स्वर असं म्हटलं जातं, कारण यावेळे मुखविवर अर्धवट आकुंचित राहतं. प्रयोग करून बघा. ओ बघा, तर इथे फट आहे, पण ऊ म्हणताना तशी एवढी मोठी फट आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. म्हणून मी म्हटलं आरसा घेऊन बघा तुम्ही, तुम्हाला हे लक्षात येईल. त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे अर्धविवृत्त स्वर. परत आपल्याला इकडे जाता येईल किंवा जावं लागेल. आपण संवृत्त स्वर कशाला म्हटलेलं आहे, तर जेव्हा जीभ जास्त उंच उचलली जाते आणि त्यामुळे आपल्या मुखाचा म्हणजे हा ओठाचा हा जो मुखविवराचा भाग आहे, मुखविवर असं म्हटलेलं आहे, कारण आपल्या तोंडाचा हा भाग म्हणजे काय आहे, एखादी गुहेसारखा आहे, पोकळी आहे आतमध्ये. आणि त्या पोकळीमध्ये जायचं तर कुठून जावं लागतं, तर या ओठांच्या मधून. मी या ओठांना 2 दरवाजे असं म्हणते. मी सकाळीच टीवायच्या आमच्या नेहमीच्या वर्गामध्ये सांगताना असं सांगितलं की हे ओठ म्हणजे काय आहे, तर जसं अलीबाबाने 40 चोरांची गुहा पाहिली आणि ती उघडण्याचा दरवाजा त्याची किल्ली त्याने जाणून घेतली, तसं म्हणजे ती किल्ली असल्याशिवाय किंवा तो मंत्र असल्याशिवाय ती गुहा चोरांची, त्या 40 चोरांची गुहा कुणाला उघडता येत नव्हती. तसं आपलं हे तोंड जे आहे, आपलं मुख, त्याच्यामधलं आतमधलं विवर किंवा त्याच्या आतमधलं जो काही ती जी काही गुहेसारखा मोकळा भाग आहे, तो इतरांना किंवा आपल्याला सुद्धा कधी दिसू शकतो, तर हे दरवाजे म्हणजेच ओठ बाजूला केल्यानंतर. म्हणून मी याला दरवाजे म्हटलेले आहे. ओठाला 2 ओठ म्हणजे हे प्रकारे दरवाजे आहे, दरवाजेच्या झडपा आहे. हे आपण असे बाजूला केले की मग आतमधली आपली ती गुहा किंवा आपलं ते विवर दिसायला लागतं, त्याला मुखविवर असं म्हटलं जातं. हे मुखविवर आणि त्याच्या आतमधली इंद्रिय आपल्याला कधी दिसतात, तर ओठांनी बाजूला झाल्यानंतर म्हणजे केल्यानंतर. मग असं म्हणजे इथे संवृत्त स्वर कशाला म्हटलं आपण, तर जेव्हा जीभ आतमध्ये जीभ उंच उचलली जाते, परंतु हे मुखविवर उघडलं जात नाही, उलट ते काय होतं, आकुंचित होतं. म्हणजे असं ऊ म्हणताना बघा काय होतं, ते ओठ आणखीन जवळ येतात, आकुंचित होतात, हे आकुंचन पावतं, असा चंबू होतो तोंडाचा. तेव्हा आपण त्याला संवृत्त स्वर म्हटलं. तर जेव्हा हे तोंड किंवा हे मुखविवर फाकलं जातं तेव्हा आपण त्याला विवृत्त स्वर असं म्हटलं, म्हणजे विवृत्त होणं, विलग होणं. संवृत्त म्हणजे जवळ येणं, वृत्त म्हणजे एक प्रकारचं वर्तुळ, हे वर्तुळ तयार होणं आपल्या तोंडाचं, ते म्हणजे संवृत्त. आणि विवृत्त म्हणजे विलग होणं, फाकलं जाणं. म्हणताना बघा हे तोंड फाकलं जातं, म्हणून हे विवृत्त स्वर. मग संवृत्त स्वरामधला अर्धसंवृत्त स्वर म्हणजे काय, तर अर्धवट आपल्या तोंडाचा तो गोल किंवा तो चंबू अर्धवट फाकला जाणं, किंवा पूर्ण बंदही नाही आणि पूर्ण फाकलेला नाही, अशा अवस्थेमध्ये राहणं म्हणजे अर्धसंवृत्त स्वर असं आपण म्हटलेलं आहे. याच पद्धतीने विवृत्त स्वरामध्ये आपलं हे तोंड किंवा हे विवर फाकलं जातं, विलग होतं, विस्तारित होतं, आणि म्हणून त्याला विवृत्त म्हटलं. त्या पद्धतीने अर्धविवृत्त म्हणजे काय, तर पूर्ण फाकलं न जाणं पण पूर्ण मिटलेलं पण न राहणं, म्हणजे पूर्ण फाकलेलंही नाही आणि पूर्ण मिटलेलंही नाही, तर मधली जी अवस्था आहे, म्हणून त्याला अर्धविवृत्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे अर्धवट फाकलेलं ते राहतं. अशा अर्धवट फाकलेल्या अवस्थेमध्ये जे स्वर निर्माण होतात त्यांना काय म्हटलं जातं, अर्धविवृत्त स्वर. ते अर्धवट मोकळं असतं,
आणि म्हणून त्याला अर्धविवृत्त स्वर असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने आपण आज पाहिलं की जेव्हा हवा कुठंही अडवली न जाता, मुखामध्ये हवा कुठंही अडवली न जाता सरळ या मुखविवरातून बाहेर पडते, ती बाहेर पडताना जे ध्वनी निर्माण होतात, जे स्वर निर्माण होतात त्यांना स्वर असं आपण म्हटलं. पण हे स्वर सुद्धा सगळे एकाच पद्धतीने निर्माण होत नाहीत. तर ते निर्माण होताना जीभ वेगवेगळ्या प्रकारची हालचाल करते. जीभ वेगवेगळ्या प्रकारची हालचाल करत असल्यामुळे आपल्या ह्या तोंडाचं हे विवर किंवा हे जे काही मुख आहे किंवा हे जे काही म्हणजे आपण म्हणू आपल्या तोंडाचा हा चंबू आहे, हा सुद्धा वेगवेगळा आकार धारण करतो. आणि त्यामुळे या जिभेच्या उचलल्या जाण्यामुळे, जिभेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचालीमुळे आणि त्यामुळे या तोंडाचा, आपल्या मुखविवराचा आकार बदलत जाण्यामुळे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी निर्माण होतात त्यांना आपण स्वरांचे उपप्रकार किंवा स्वरांचे वेगवेगळे प्रकार असं आपण म्हणतो. या स्वरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारण केलं जात असल्यामुळे हे प्रकार होताना आपल्याला दिसतात. मग त्याचे दोन म्हणजे प्रकार आपण किंवा दोन भाग आपण बघितले की जिभेचा कोणता भाग उचलला जातो त्याच्यावरून होणारे प्रकार आणि जिभेचा जो भाग उचलला जातो तो किती उंचीवर उचलला जातो किंवा किती खाली राहतो त्याच्यावरून होणारे प्रकार. जिभेचा भाग उचलला जाण्यावरून होणारे प्रकार म्हणजे अग्रस्वर, मध्यस्वर, पश्चस्वर. तर जिभेचा भाग किती उचलला जातो त्याच्यावरून निर्माण होणारे प्रकार म्हणजे संवृत्त स्वर, अर्धसंवृत्त स्वर, विवृत्त स्वर, अर्धविवृत्त स्वर. तर या पद्धतीने स्वरच म्हटले तरी ते सुद्धा वेगवेगळे ध्वनी आहेत, कारण त्यांच्या उच्चारणाची एकंदर पद्धती, त्यांच्या उच्चारणामध्ये होणारी जिभेची हालचाल आणि त्यामुळे त्यांचं होणारं उच्चारण म्हणजे आपल्याला त्यांचं ऐकायला येणं हे वेगवेगळं असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे हे वेगवेगळं का हे जर समजून घ्यायचं तर हे सगळं जिभेचं उचललं जाणं, तिच्या उचलल्या जाण्याची उंची ही आपल्याला लक्षात घ्यावी लागते, तर आपल्याला ते समजू शकतं. त्यामधून आपल्याला हे स्वरांचे वेगवेगळे प्रकार ध्यानी येऊ शकतात. तर मला वाटतं या सगळ्या गमती जमती आहे काहीशा आपण जर तसं मनाने घेतलं तर अशा या गमती जमती आपण करून बघू शकतो. आपल्यामध्ये एक खेळाचा भाग म्हणून सुद्धा आपण हे सगळं खेळून बघू शकतो आणि त्याच्यामधूनच आपण जे काही बोलतो किंवा आपल्या मुखातून जे वेगवेगळे उच्चारण आपण करतो त्यामागचं जे काही विज्ञान आहे ते आपल्या सहज ध्यानी येऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला असं आवाहन करेन, आपल्याकडून अशी अपेक्षा व्यक्त करेन की सहज बसल्या बसल्या रिकाम्या वेळामध्ये असे प्रयोग करायला हरकत नाही की आपलं खरंच उच्चारण करताना कोणता अवयव कसा रूप धारण करतो, जीभ कशी उचलली जाते, कुठे उचलली जाते, कुठे नेमकी टेकते, कुठे टेकत नाही वगैरे. आणि यावरून आपल्या मुखामधून जे काही वेगवेगळे ध्वनी उच्चारले जातात ते का आणि कसे वेगळे हे आपल्याला समजून घेता येणं शक्य आहे. तर आपण असे प्रयोग कराल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मी आपली रजा घेते. धन्यवाद.